नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रफुल्ल ब्लॉगर यूट्यूब चॅनलला। तर भावांना आता आपण कुठे चाललोय? धारायली टेड्डे आणायला। फुल एन्जॉय ना? फुल एन्जॉय भाई। माल धमाल भाई। गणपती बाप्पा मोरया। आता गौरी गणपतीचा सण चालू आहे। आता गौरी विसर्जन, गौरीचा आता सण चालू आहे। गौरीच्यासाठी जे गौरी बनवण्यासाठी सामग्री लागते, म्हणजे टेड्ड्यांचं झाड बोलतात, ते आणायला लागते। ते आता आणायला आम्ही धारायली चाललेलो आहे। ते घेऊन येणार आणि संध्याकाळी ते उद्या गौरी बनवणार आणि त्याचे पूजन करणार। गौरी माते की जय। पाणीच नाही, ते डोक्यावर पाणी आहे। सुके पायाशी जातात रे, सुके पायाशी गेले हो, डायरेक्ट जमीन टिकून ना। की जय। नमस्कार मंडळी, आम्ही आलेलो गौरीची तयारी करण्यासाठी।
आलेलो आता गौरींचं टेड्याचं रोपण न्यायला डायरेक्टली डोंगरावर. आता इथून हे टेड्या घेऊन जाणार रोपं आणि त्याची तयारी करणार आणि गौरी बनवणार यांची. कांबालेची गौरी, कांबाले परिवार यांची गौरी आहे. त्यांना 100 वर्ष पार करून झालेली आहे. गौरी माते की जय. गौरीला लागणारा तेरडा वनस्पती आज धारवली जंगलात आलो आहे. तर यावर्षी 107 वर्ष गौरी माते की जय. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जंगलात टेड्या तोडायला. तर आपल्यासोबत राहुल भाऊ आपल्याला काहीतरी माहिती देतील. तर तुम्ही नीट ऐका ती माहिती. देण्यासारखं काय एवढं खास नाही, पण आता ही पद्धत आहे, जुनी पद्धत चालली आहे. तसा टेरडा काढतात, गौरी आईला लागते आपल्याला हा टेरडा. तुम्ही सर्व तिथे बघा दाखव ना, गोळा करतात सर्व गौरी आईला टेरडा. ही परंपरा चालते आणि ही 107 वर्ष आता चालणार आहे. ही आता गौरी आई. पुढील वर्षी राहुल भोगे यांचा मान आहे. घुमट्याच्या नावाचे त्यांच्या एक झाडांना झाला, आपले 2 झाले. आणि अंकित भाऊ झाडात घुसलेले आहे, त्याचं रक्त निघालेलं आहे. लय मेहनत करायला लागते भाई, अवघड आहे एकदम भाई, एकदम. एवढं भड्या उन्हात येऊन एवढी पुढे मेहनत करतात आणि गौरी मातेसाठी. गौरी आई त्यांच्या कामाधंद्याला यश देवो. आम्ही ही परंपरा पुढे चाललीच पाहिजे आणि चालूच राहिली. मी घुमटे बरोबर इथे आलो टेड्डा उपटायला. त्यांच्या धंद्याला यश दे, त्यांचं दुःख आहे म्हणून मी आलो. घुमटे तरफ आलो, तेरी गल्ली में घुमटे हाऊस त्यांच्याकडून आलो. गौरी माते गौरी माते की जय. या वर्षी कांबाले परिवाराची गौराई आता 107 वर्ष झालेली आहे गौराई मातेला. आणि आता आम्ही गौराई मातेची फुलं म्हणजे टेरड्या हे आणण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि गौराई मातेचा सण आता येत आहे 10, 11, 12 3 दिवस. गौराई माते की जय. गौरी माते की गौरी माते की. पार्वती म्हणे भोल्या शंकरा रजा द्यावी जायला बंधुआले. पार्वती म्हणे भोल्या शंकरा रजा द्यावी जायला गो आता बंधुआले न्यायाला. गौरी माते की जय. गौरी माते की जय. गौरी माते की जय. गौरी माते की. गौराई माते की. गौराई माते की. गौरी माते की जय. गौरी माते की जय. बोले आयलो आम्ही तुझे चरणाला, आम्ही आयलो टेड्या नेवाला, तुला काहीतरी आम्ही भेट करू. गौरी माते की जय. गौरी माते की जय. गौरी माते की जय.
त्याच्यासाठी आम्ही खूप फिरलो. गौरी माता की जय. कांबाले गौरीचे भक्त टेड्या घेऊन जात आहे. गौरी माता की बोल बोल. गौरी माते की जय. आम्ही गौरीसाठी लागणारं सामग्र म्हणजे टेड्यांचं रोप ते आणण्यासाठी आम्ही डारेलीच्या डोंगरावर आलेलो. कांबाले परिवारची गौरी असते. ते टेड्डे आणण्यासाठी मुलं एवढी आतुरतेने उत्सुक असतात की कधी जाणार आम्ही, कधी जाणार. असं कामावर सुट्ट्या घेतात, काही शाळेत जात नाही पण पहिला टेड्डे आणण्यासाठी येतात. आणि जे कामावर जातात कोण बोटीवर जातात, ज्यांची बोट आहे तरी पण जसं काही उपेश एंड्रो आहे त्यांची बोट आम्ही दरवर्षी घेऊन येतो. पण ते कधी त्या दिवशी बोट आपली बाहेर पाठवत ना मच्छी मारण्यासाठी. गौरी माते की मी कधी येत नाही. माऊलीसाठी मी आलो आहे आता यंदा. माझी गौरी माझ्या हातात आहे. मला काम सोडूनशी मला बोलवलंय. मी माझ्या गौरीला भेटते. गौरी माते की. आणि आमच्या आता सर्व जे गौरीला लागणारी जी झाडे आम्ही काढतो ती सर्व आता काढून झालेली आहे. आणि आमचा आता घरी जायचा प्रोग्राम आहे. घरी सर्व जेवण बिवण आहे. आणि आमच्या मित्राला प्रफुल्लला लाईक करा, प्रफुल्लच्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद. ब्लॉगरला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. 2, 3 स्टार्ट. गौरी माता की ही सगळी मंडळी इकडे टेरडा म्हणून ही एक जात आहे आणि ह्याच्यापासून आम्ही गौरी बनवतो. ह्याच्यापासून आम्ही कंबर, हात वगैरे बनवतो आणि बाकी मुखवटा वगैरे असतो. हे जे सगळे जे आमचे सहकारी आहेत ह्याच्यामुळेच आम्ही गौरी बनवू शकतो. नाहीतर बरेच व्यत्यय येऊ शकतात आणि एकटा माणूस काहीच करू शकत नाही. हे सहकार्य ह्या लोकांचा लाभलं म्हणून आम्ही हा उत्सव साजरा करू शकतो. नाहीतर एकटा दुखत्याचं हे काम नाही. प्रत्येक वेळेला आम्ही या टेड्याला मान देतो. सगळीकडे मातीचे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचे ह्या मूर्ती बनवतात. पण आमच्या इकडे आमच्या वर्सोवामध्ये ह्या टेरड्याच्या ह्याने आमची गौरी बनवली जाते. गौरी माते की साल्याबादाप्रमाणे आजही आम्ही त्या टेरड्यासाठी बरेच डोंगराळ ठिकाणी येऊन हा टेरडा जमा करतो. हा क्वचितच मिळतो. पहिला एका जमान्यामध्ये भरभराट असायची ह्याची. पण आता बरेच याचं हे कमी झालेलं आहे आणि म्हणून आम्हाला खंत वाटते. आणि म्हणून आज एवढे सहकार्य असूनही मला वाटते का अपुरा कदाचित पडेल हा टेरडा. आणि ह्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आभारी आहे मी त्यांचा. आणि अशीच आमची परंपरा अशीच चालू राहू दे हीच गौरी मातोश्रीकडे प्रार्थना. अच्छा, ही कांबाळे कंपनी आणि घुमटे परिवार अशी मंडळी मिळून आम्ही आलेलो आहोत इकडे ह्या टेरडा जमा करण्यासाठी. गौरी माते राहू दे. आणि आम्हाला खूप आनंद वाटते कारण की या साजरा आहे गौरीचा. कारण की कुठे भेटणार नाही असं आदिवासी याच्यात आम्हाला यायला लागते.
आणि हा डोंगर आपले याच्यात प्रदूषितमुळे सर्व हे झालेलं आहे म्हणजे बोलत नमस्कार मित्रांनो, आता गणेशोत्सवाचा सण चालू आहे आणि आपल्याला 1.5 दिवसाचे गणपती गेले की आपल्याला आतुरता लागते, ती म्हणजे गौराईची. तर आम्ही त्याच गौराईसाठी वनस्पती घ्यायला म्हणजे तिरडा घ्यायला आम्ही आले होतो तर धारवी डोंगरावर. तर आता आमचा तो झाला आहे प्रोग्राम तिरडा घ्यायचा. आता घरी जाणार वाजत गाजत आणि फुल एन्जॉय करणार. व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. सगळं कार्यक्रम झालेला आहे, पेढ्यांचा कार्यक्रम झालेला आहे. घेऊन चालले. बहुतेक जण आता होडीनेच जाणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही इकडे. होडीशिवाय भरपूर मेहनत करायला लागते. टेरड्या इकडे एवढे आपले सहकार्य करूनच त्या टेरड्या नेऊ शकतो गौरी मातेच्या, त्याशिवाय काहीच नाही होऊ शकतो. आधी 10-15 वर्षात हे मला वाटते बघायला भेटणार नाही. हे काय आताच होणार आहे. गौरी माते की जय. फिरविला तुझ्या